रामकृष्णारी बघा पेट्रोल पंप आहे. हा कोणता पेट्रोल पंप आहे? इंडियन ऑइल आहे, पण हा एरिया कोणता आहे? एरिया हडपसर आहे. हडपसर फातिमा नगर असेल. हा मला थोडा रामकृष्णारी ह्या पंप आहेत. या ठिकाणी आपल्या थांबायचे बऱ्याच वेळ जवळ 1 तास थांबावं लागेल. बघा माऊलींचा नगरखाना चाललेला आहे. या ट्रकच्या बघा तो नगरखाना चाललेला आहे माऊलींचा पारंपरिक व महाराजांचा नगरखाना. त्याच्या मागं नंबरवर दिंड्या चालू असतात. बरं माऊली इथं का थांबायचं आपल्याला? विश्रांती असते. विश्रांती घ्यायची असते थोडी. का बरं? इथं हे होतं, नाश्ता पाणी होतो. असे ते चहा पाणी सगळं होतं इथे. त्याच्याकरता विश्रांती. आपण माऊलींचा रथ अजून पाठीमागच आहे. पाठीमागे जे ते आपण आता इथं बसायचं ना, मग ते निघाल्याशिवाय आपल्याला जाता मग माऊलींचा रथ गेल्यावर आपल्याला जायचं. जायचंय. आणि तुकाराम महाराजांचा सोहळा ते सगळे संघ एकामागे येतात. म्हणजे ह्याच रोडला का? नाही तुम्हाला नक्की माहित आहे का? मग ह्याच रोडने तुकाराम महाराज जाणार आहे, ज्ञानेश्वर महाराज जाणार आहे. बरं पाऊस काय सांगतो वातावरण? पाऊस आता शांतता धरली त्यांनी तुमच्याकरता. शांतता आहे आता, तुम्हाला काळजी करायची नाही, आरामशीर जायचं. आणि आला तर सगळे सोय असते सगळ्यांकडे. घराकडे सोय असते, त्याची काही काळजी करायची छान नाही. छान. तो तर उलटा आनंदात निघेल मस्त पैकी. नाही करायची काही. बघा बघा त्या ठिकाणी माऊलींचा घोडा चालू, माऊलींचा अश्व म्हणायचं. बघा माऊलींचा अश्व चालू आहे. बघा ते एक अश्व चालू आहे. कोणतं गाव माऊली? तुम्ही माळशिरसवरून आले का? किती नंबर दिंडी आहे तुमची? माऊलींच्या पाठीमाग 251 नंबर. हो. किती वर्ष आहे तुमचं वारीचं? हे 4 वर्ष आहे माझं. असं ना. आणि आजी तुमचं? 15 वर्ष. बापरे, आजींचं दर्शन घ्यायला पाहिजे. आणि मग घरी कोण कोण आहे तुमच्या? सगळं करतात ना, काय अडचण नाही. हा हा, चांगली गोष्ट. पण मला काय म्हणायचे, आता आजचा टप्पा फार मोठा आहे. म्हणजे इथून पुण्यामधून तर सासवडपर्यंत. मग इथून पाठीमागे तुम्ही ही वारी केली, काय त्रास वगैरे झाला? आनंदात येणे जाणे. नाही पाय चालताना दुखते तेवढं मग सोसायचं वयस. पाय दुखत नाहीत का? नाही तर दुखत. अहो दुखत असतील. दुखते तर हा. तसंच चालायचं आपलं हळूहळू. ह्या गर्दीमध्ये माणूस चालतो पुढं. म्हणजे माऊलींच्या ह्या सोहळ्यामध्ये काहीतरी ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेमुळे माणूस पुढे आनंदाच्या भरात चालतंय माणूस. असं ना.
हा माळशिरस मध्ये कोणतं गाव तुमचं? आमचं रेडे म्हणून आहे. वेडे. रेडे 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 गाव आहे का? बरोबर, छान छान. बघा हे माऊली तुम्ही ओळखले असतील, हे आपल्या पुणे जिल्ह्यातीलच आहे, आंबेगाव तालुक्यातील. माऊली तुमची किती वारी आहे? दुसरी वारी आहेत का? हा हा. मग आता म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी कुठून कुठपर्यंत गेले होते? आळंदीपासून डायरेक्ट पंढरपूर पाहिजे. कसं काय वाटलं गेल्या वर्षी तुम्हाला? चांगलं वाटलं. चांगलं म्हणजे तुमचा अनुभव सांगा. आता दिंडीला काय थोडा त्रास होतो, पण वारीला चालताना माणसांबरोबर काय एवढा त्रास वाटत नाही बा. चला माऊलीचं दर्शन. बरं ह्या सोहळ्यामध्ये जी लोक भेटतात तुम्हाला, त्यांच्यावर तुम्ही समजा काही बोलणं वगैरे झालं असेल, त्यांच्या स्वभावाचं काही वैशिष्ट्य तुम्हाला कळलेले असतील ना? लोक म्हणजे ह्या लोकांना गर्व नसतो, अहंकार नसतो, असं काही? नाही, ह्या लोकांना अहंकार नाही आणि गर्व पण नाही. हा हा. प्रेमाने वागतात. प्रेमाने वागत. पण इथं रस्त्याने प्रेमाने वागतं, पण घरी गेलो कशी वागतं आपल्याला माहित आहे का? घरी गेलं परत ती धायची चाल राहत त्यांचं काम. नाही ना, फरक पडत असं. थोडाफार पडतो फरक. हा. मग बरं तुमच्या स्वभावामध्ये काय फरक पडला? आणि आपला फरक पडलेला आहे. असं ना? हा हा. दिंडी केल्यापासून आपण वारी पायी चालल्यापासून आतापर्यंत आपल्याला चांगल्या लोकांचा अनुभव आल्यामुळं जी चिडचिड होत होती किंवा जे माणूस स्वभावामध्ये थोडा बदल झाला आपला. हा हा हा. जास्त चिडचिड करून फायदा नाही. आज थोडं शांततेने प्रत्येक गोष्ट घेणं गरजेचं आहे. हा. रामकृष्ण रामकृष्ण. आपल्या घरच्यांना पाठवतो. नंबर सांगा का तुम्हाला?